जय महाराष्ट्र मित्रांनो, शेतकऱ्यांना कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या योजना एक खिडकी योजनेतून देण्यात येणार आहेत। त्यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट लवकरच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। तसेच राज्यातील महिलांसाठी कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा देखील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होतं, त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते शिर्डीमध्ये जमलेले आहेत। या शिर्डीतील शिबिरात शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्याचा घोषणा कृषी मंत्र्यांनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध प्रकारे अनुदान देत असतं, तसेच लाभार्थी योजना राबवून थेट लाभ सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जातो। आता यापुढे राज्यातील शेतकऱ्यांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व लाभ किंवा अनुदान हे दिले जाणार आहेत, जसं की अनुदान असो व डीबीटी योजनांचा लाभ असो। यापुढे एक खिडकी पोर्टलवर दिला जाणार आहे। या पोर्टलचं नाव अजित पोर्टल असं असणार आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावावरून हे नाव देण्यात आल्याचं बोललं जात आहे। राज्याच्या कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागात नवीन प्रयोग करण्याचं जाहीर केलं होतं। तसेच कृषी विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी डीबीटी सारख्या प्रणालीचा वापर कार्यक्षम पद्धतीने करण्यावर भर देण्याचं सुद्धा सांगितलं होतं। राज्यातील कथित पीक विमा घोटाळ्याची चौकशी लावली आहे असंही कोकाटे यांनी बारामतीच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगात सांगितलं होतं। त्यावेळी देखील कृषी खात्याचा कारभार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कृषी मंत्री या नात्याने करणार असल्याचं कोकाटे यांनी म्हणाले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। अजितदादांनी संधी दिली की त्यामुळेच कृषी मंत्री होऊ शकलो असं म्हणत कोकाटे यांनी अजित पवारांवर स्तुतिसुमने सुद्धा उधळली होती। त्यानंतर आता शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात अजित पोर्टलची घोषणा करून टाकली आहे। अर्थात राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत भूमिका काय घेतली जाते यावर बरंच काही अवलंबून असणार आहे, कारण महायुती सरकारमध्ये या सरकारचं स्टेअरिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। त्यामुळे त्यांच्या होकाराशिवाय घोषणांचे रूपांतर निर्णयात होत नाही। परंतु मागील महिन्याभरापासूनच एक पोर्टल शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन असल्याचं कृषी मंत्री वारंवार सांगत होते। त्यानुसार शनिवारी म्हणजेच 18 जानेवारी रोजी एक घोषणा करण्यात आली। तर आता या एक खिडकी योजनेच्या अजित पोर्टलच्या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय प्रश्न आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्कीच करा, आणि तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।